नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. अलक्ष्मी, दरिद्रता, जिला आपण बऱ्याच वेळेस अक्काबाई म्हणून सुद्धा ओळखतो, तर अशा अक्काबाईला आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी आणि ते सुद्धा कायमचं बाहेर काढण्यासाठी या दिवाळीमध्ये 29 ऑक्टोबरला मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपण जी धनतेरसची पूजा करतो, तर ती पूजा करण्या अगोदर हा जो उपाय आहे ना, तो आवर्जून करा, जेणेकरून अलक्ष्मी, आपल्या मागची इडापिडा, दरिद्री घराबाहेर जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकेल. धनतेरसची पूजा असेल, लक्ष्मी पूजन असेल, उंबरठ्याला हळदीचं लेपन असेल किंवा इतर वेळी वर्षभर आपण जे पूजा वगैरे सगळ्या काही गोष्टी करतो, त्या का करतो की माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी. आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच का हो, तर असं अजिबात नाही. माता लक्ष्मीची कृपा होणं म्हणजे आपल्या घरातील सर्व सदस्यांना, आपल्या सर्व कुटुंबियांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होणं. लक्ष्मीची कृपा म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये एकोपा, प्रेम राहणं. लक्ष्मीची प्राप्ती म्हणजे, लक्ष्मीची कृपा म्हणजे आपल्या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा निर्माण होणं. लक्ष्मीची कृपा म्हणजे आपल्या घरामध्ये हस्तखेळतं वातावरण राहणं. लक्ष्मीची कृपा म्हणजे आपल्या कामामध्ये, तो उद्योगधंदा असू द्या, व्यवसाय असू द्या किंवा नोकरी असू द्या, त्याच्यामध्ये भरभराट राहणं. माता लक्ष्मीची कृपा म्हणजे आपलं घर कायम गोकुळासारखं राहणं. आपल्या मुलामुलींची वेळेवर लग्न होऊन त्यांना वेळेवर मुलं बाळं होणं आणि आपल्या घरामध्ये जो आपण म्हणतो ना कलकलाट, हसण्या खेळण्याचे जे आवाज आहेत ते आपल्या घरामध्ये राहणं. भांडण तंटे, आजारपण या गोष्टी काहीही नसणं म्हणजे खऱ्या अर्थाने माता लक्ष्मीची त्या कुटुंबावर किंवा आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर कृपा आहे असं आपण म्हणू शकतो. पण आपण काय की लक्ष्मी म्हटलं की आपल्याला पैसाच आठवतो, पण असं नाही. लक्ष्मी म्हणजे या सगळ्या गोष्टी सुद्धा येतात आणि ह्याच सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये राहाव्यात, आपलं घर गोकुळासारखं व्हावं, म्हणून हा जो उपाय आहे ना, तो आपल्याला करायचा आहे. तुमचं स्वतःचं घर असेल, तुमचं भाड्याचं घर असेल तरी सुद्धा करू शकतो. भाड्याच्या जरी आपण घरामध्ये राहत असू तरी त्या घराचा आपण पैसा, त्याला आपण पैसे देतोय, रेंट पे करतोय आणि त्या घरात तुम्ही राहताय म्हणजे त्या घरातील जी वास्तुदेवता आहे ती सुद्धा तुमच्या प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणत आहे. त्याच घरामध्ये तुमचं काय चांगलं होत आहे, काय तुमच्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडत आहेत, तर त्याच घरामध्ये होत आहेत. मग त्या घरातील सगळी नकारात्मकता, अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी हा उपाय आपण भाड्याच्या घरामध्ये सुद्धा नक्कीच करू शकतो. तर कसा करायचा आहे, कधी करायचा आहे? संध्याकाळी जेव्हा आपण धनतेरसची पूजा करणार आहोत, तर त्याच्या अगोदर 4, 4:30, जसं की बाबा 3च्या नंतर, 3, 3:30, 4, 4:30, 5च्या अगोदर हा उपाय करायचा आहे. शक्यतो 5:30च्या नंतर हा जो उपाय आहे तो करू नका, कारण ही संध्याकाळची वेळ आपण मानतो आणि ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची असं सुद्धा आपण म्हणतो की तिन्ही सांजेच्या वेळेला, जेव्हा सूर्य मावळतो, सूर्यास्त होतो त्यावेळेला. तर त्याच्या अगोदर 5:30च्या अगोदर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. यासाठी काय करायचं आहे की आपल्या घरातली जी शेवटची रूम आहे तिथपासून आपल्याला आपलं घर झाडत आणायचं आहे. ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचं आहे. तुमच्या 1 रूम असू द्यात, 10 रूम असू द्यात, तुमचा डबल मजला असला तरी वरून झाडत यायचं. असं काही एवढं खरडून वगैरे झाडायचं नाही. नॉर्मल जे आपण झाडू मारतो ना की कचरा, कागद, हे बाकीचं सगळं काढायचं नाही. आपल्याला धुळीचा उपाय करायचा आहे. जो काही कचरा किंवा केस पडलेले, हे पडलेले, त्याचा उपाय करायचा नाही. जी धूळ निघते ना, त्या धुळीचा उपाय करायचा आहे. त्याच्यामुळे शेवटच्या रूमपासून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत झाडू मारत मारत आपल्याला यायचं आहे. आणि जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊ, दरवाजापाशी येऊ, तर तो जो कचरा आहे, ती जी धूळ आहे, ती सगळी आपल्याला सुपलीमध्ये गोळा करायची आहे. जे काही तुमचं कचरा उचलण्यासाठी जे काही तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती भरून घ्यायची आहे. आणि ही धूळ त्यानंतर काय करायचं, एखादा पेपर घ्यायचा किंवा एखादा कागद घ्यायचा आणि ती धूळ त्या कागदामध्ये टाकायची किंवा त्या पेपरमध्ये टाकायची आणि त्या कागदाची पुडी बांधायची आहे. आणि या कागदाची पुडी बांधली की परत घरामध्ये जायचं नाही. या कागदाची पुडी बांधली, आपण कचरा कागदामध्ये भरला की सरळ घराच्या बाहेर जायचं. आणि तुम्ही सोसायटीमध्ये, फ्लॅटमध्ये राहत असाल तर आपल्या बिल्डिंगच्या खाली किंवा तुमच्या सोसायटीमध्ये, सगळ्या सोसायटीचा जिथे कचरा गोळा केला जातो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला हा कचरा नेऊन टाकायचा आहे. म्हणजे दरिद्री आपण घराच्या बाहेर काढलेली आहे. आणि तुमचं स्वतःचं घर वगैरे असेल तर तुमच्या घराच्या बाहेर, तुमच्या कंपाऊंड वगैरे मध्ये वगैरे सुद्धा नाही, कंपाऊंडच्या सुद्धा बाहेर जे आपलं गेट असतं लोखंडाचं बाहेर कंपाऊंडचं वगैरे, त्याच्या सुद्धा बाहेर तुम्हाला काय करायचं की ही पोटली ठेवायची आणि हे तुम्हाला जाळून टाकायची आहे.
किंवा तुमच्या घराच्या बाहेर कुठे उकिरडा वगैरे काही असेल, कचरा टाकण्याची काही जागा वगैरे असेल तुमच्या त्या कॉलनीमध्ये वगैरे, तर तिथे तुम्हाला टाकून द्यायचं आहे. पण हा कचरा भरल्यानंतर ही जे आपलं घरातलं डस्टबिन आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता. पण काय होतं ना की त्याच्यामध्ये टाकल्यावर घराच्या समोरच आपल्याला हे डस्टबिन ठेवावं लागेल आणि मग आपण लक्ष्मी प्राप्तीचे सगळे उपाय करतोय आणि सणासुदीच्या काळात, सणासुदीच्या दिवशी जर आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर डस्टबिन ठेवलं आणि त्याच्यामध्ये घरातली दरिद्री टाकली तर कुठेतरी हे चुकीचं आहे. म्हणून तसं सुद्धा करू नका. हां, तुम्हाला कुठे बाबा जमत असेल की तुमचं कंपाऊंड वगैरे आहे त्याच्या बाहेर तुम्ही डस्टबिनमध्ये साईडला कुठे ठेवू शकत असाल तर तसं तुम्ही ठेवू शकता. पण हा कचरा पुडी बांधल्यानंतर घरामध्ये ठेवायचा नाही किंवा घराच्या आजूबाजूला समोर ठेवायचा नाही. हा कचरा कुंडीमध्ये टाकायचा, जी मेन सोसायटीची खालची आहे किंवा तुमच्या बाहेर जिथे कुठे उकिरडा वगैरे असेल, मोकळी जागा वगैरे कुठे असेल तिथे तुम्हाला टाकून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग जी काही आपली धनतेरसची पूजा मांडणी असेल, पूजा असेल, सेवा वगैरे, मंत्र स्तोत्र या सगळ्या गोष्टी असतील त्या आपल्याला करायच्या आहेत. तर नक्कीच आवर्जून धनतेरसच्या दिवशी हा उपाय करा. आता तुम्हाला जर पिरियड्स असतील तर तुमच्या घरातील तुमच्या मुलामुलींनी किंवा तुमच्या मिस्टरांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालू शकतो, काहीही हरकत नाही. तुम्ही कुठेही आहात, सासरी आहात, माहेरी आहात, जिथे कुठे आहात तिथे धनतेरसच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करू शकतात. नमस्कार.